आपण आता पुढचा चॅप्टर सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज. या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे की कुठले कुठले प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात, त्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे कुठल्या प्रकारची सिस्टीम आहे आणि काही निवडक आजार, त्यांची लक्षणं आणि त्यांच्यावरचे उपचार हे या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. आपली इम्युन सिस्टीम कशी काम करते ते सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर सुरुवातीला बघूया, चॅप्टरच्या नावात आहे की ह्युमन हेल्थ अँड डिसीज. व्हॉट इज हेल्थ? हेल्थची डेफिनेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना यांनी दिलेली आहे. हेल्थची डेफिनेशन आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बीइंग अँड नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजे काय ते आपण बघू की इट इज अ, पहिला शब्द आहे इट इज अ स्टेट. स्टेट म्हणजे काय? अवस्था. हेल्थ इज नॉट परमनंट. आपण आज हेल्दी आहोत म्हणजे मी कायम हेल्दी राहील किंवा तंदुरुस्त राहील असं नसतं. ही स्टेट आपल्याला मेंटेन करावी लागते. ओके, सो देअरफॉर हेल्थ इज अ स्टेट म्हणजे अवस्था. स्टेट ऑफ कंप्लीट, कंप्लीट म्हणजे पूर्णपणे, कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंग. फिजिकल म्हणजे काय की मला सध्या काही त्रास नाही आहे, ताप, सर्दी, खोकला यापैकी कुठलाही त्रास नाही आहे, तर मी फिजिकली हेल्दी आहे. मेंटली हेल्दी म्हणजे काय की मला कशाचा टेन्शन, स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन या कुठल्याच प्रकारचा त्रास नाही, म्हणजे मला कशाचं टेन्शन नाही किंवा मी मनाने सुद्धा शाबूत आहे. दॅट इज मेंटल वेलबिईंग. सो झालं. फिजिकल वेलबिईंग म्हणजे कुठलीही लक्षणं नसणे, मेंटल वेलबिईंग म्हणजे मनाने स्वस्थ असणे, आणि सोशल वेलबिईंग म्हणजे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजामधले मनुष्याचं पद, प्रतिष्ठा आणि इतर आजूबाजूच्या लोकांशी असलेले सामाजिक संपर्क आणि संबंध यामध्ये व्यक्ती व्यवस्थितपणे सांभाळतो आहे, सगळे नातेसंबंध व्यवस्थित सांभाळतो आहे. दॅट इज सोशल वेलबिईंग. ओके, म्हणजे मला जर काही लक्षणं नाही आहेत, मला काही टेन्शन पण नाही आहे, पण मी कोणाला बोलवलं, कोणी मला बोलवलं तर मी जात नाही. दिवाळीच्या फराळाला मी कोणाला बोलवत पण नाही, कोणाच्या लग्न कार्यात मी जात नाही, अजिबात जात नाही, किंवा कोणी आलंच घरी तर मला असं वाटतं की हे कशाला आलं. सो दिस इज नॉट हेल्थ. ओके, सो तिन्ही गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंग. त्याचा पुढचा अर्धा पार्ट आहे अँड नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजे फक्त मी आजारी नाही आहे म्हणून मी हेल्दी आहे असं चुकीचं आहे. ओके, फक्त आजारी नाही म्हणून हेल्दी आहे असं नाही. तर फिजिकल, मेंटल अँड सोशल तिन्ही पार्ट याच्यामध्ये कव्हर झाले पाहिजे. ओके, आता तुम्ही हायजीन हा शब्द खूप वेळेस ऐकला असेल. हायजीनचा थोडक्यात अर्थ आपण घेतला तर स्वच्छता. ओके, हायजीन इज अ सेट ऑफ रूल्स टू मेंटेन हेल्थ. म्हणजे काय की आपण काय खावं, काय खाऊ नये, बरोबर. रोज आंघोळ करणे, रोज केस विंचरणे, नख काढणे, स्वच्छ कपडे घालणे. ओके, इतरांशी व्यवस्थितपणे बोलणे, रस्त्यावर इकडं तिकडं न थुंकणे, आता सध्याच्या काळामध्ये मास्क वापरणे, इतरांपासून जास्तीत जास्त सोशल डिस्टन्स ठेवणे, 1 ते 2 मीटरचं डिस्टन्स ठेवणे. ओके, खोकतानी शिंकतानी आपलं नाक आणि तोंड कव्हर करणे. दिस इज हायजीन. ओके, हायजीन म्हणजे काय की स्वच्छता. हायजीन हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे काय की पर्सनल हायजीन म्हणजे स्वतःची काळजी घेणे, आणि सोशल हायजीन म्हणजे इतरांना आपल्याकडून काही आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे. म्हणजे मी माझं घर स्वच्छ केलं तर पर्सनल हायजीन, पण घर स्वच्छ करून कचरा बाजूच्या दारात टाकला, सो दिस इज नॉट हायजीन. ओके, सो हायजीन म्हणजे पर्सनल ॲज वेल ॲज सोशल हायजीन आपण मेंटेन केलं पाहिजे. ओके, सो हायजीन इज अ सेट ऑफ रूल्स टू मेंटेन द हेल्थ. आणि हेल्थ म्हणजे काय ते आपण पाहिलं. आपल्याकडे आजार होऊ नये म्हणून आपल्याकडे एक जन्मतःच एक ताकद आपल्याला दिलेली असते, आणि नंतर सुद्धा आपल्याला ती एक पॉवर आपल्या शरीरामध्ये तयार होते, त्याला आपण म्हणतो इम्युनिटी.
Immunity is the ability of our body to prevent the infections and also cure the infections. याला म्हणायचं इम्युनिटी. ओके, इट इज अ पॉवर गिवन टू अस बाय आवर मदर. आणि काही पार्ट त्याच्यातला आपल्याला जन्मानंतर सुद्धा डेव्हलप होतो, लस घेऊन किंवा इन्फेक्शन झाल्यामुळे, अशा प्रकारे. ओके, त्यानंतर आहे इम्युनॉलॉजी. इम्युनॉलॉजी म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम, हाऊ द इम्युन सिस्टीम वर्क्स. हा जो स्टडी आहे त्याला म्हणायचं इम्युनॉलॉजी. याची सुरुवात एडवर्ड जेन्नर या सायंटिस्टने केली होती. त्यांनी खूप वर्षांपूर्वी एक व्हॅक्सिन शोधलं होतं, त्याला म्हणतात स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन किंवा देवीच्या आजारावरचं व्हॅक्सिन शोधलं होतं. म्हणून 1977 साली पूर्ण जगातून स्मॉल पॉक्स हा डिसीज गायब झाला होता. ओके, तो आपल्या जगातला पहिला आजार आहे की जो पूर्ण पृथ्वीवरून नाश झालेला. ओके, आणि ते कशामुळे शक्य झालं? व्हॅक्सिनमुळे, जे एडवर्ड जेन्नर यांनी शोधून काढलं होतं. आपल्या शरीरामध्ये जी आपली पॉवर आहे की जी आजारांविरुद्ध लढते त्याला म्हणायचं इम्युन सिस्टीम. जसं आपण पाहिलं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, एंडोक्राईन सिस्टीम, त्याच प्रकारे आहे इम्युन सिस्टीम, ज्याचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, सो आपण आता बघूयात की इम्युनिटी ही कुठल्या प्रकारची असते आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स हे कव्हर केले जातात. ठीक आहे. इम्युनिटी is generally divided into two types: innate or inborn immunity and acquired immunity. As you can see, innate immunity is present inborn, that is since birth, and acquired immunity is acquired later in life with the experiences. Innate immunity is inborn, it is non-specific, and acquired immunity is specific. ह्या चार्टमध्ये आपण इनेट और इनबॉर्न इम्युनिटी बघत आहोत. इनेट इम्युनिटी इज ऑफ 4 टाइप्स फ्रॉम लेफ्ट टू राईट. हे तुमच्यासाठी सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे. बुकमध्ये जे दिलेलं आहे ते लिस्ट दिलेली आहे. आपण याला क्लासिफाय केल्यामुळे हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी आणि समजण्यासाठी सोपं राहणार आहे. फर्स्ट इज अनाटॉमिकल बॅरियर. अनाटॉमिकल बॅरियर म्हणजे काय की ते त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री आपल्या शरीरामध्ये होण्यापासून त्याला प्रिव्हेंट करतात. सो इट इज बाय द एपिथेलियम ऑफ स्किन अँड म्युकोझा. म्हणजे एंट्रीच त्या ऑर्गॅनिझमची होऊ द्यायची नाही. जर स्किन इंटॅक्ट असेल म्हणजे त्याच्यावरती जर काही डॅमेज नसेल तर कुठलाच मायक्रो ऑर्गॅनिझम आतमध्ये जाऊ शकत नाही. जर त्याच्यावरती इंजुरी असेल, स्क्रॅचेस असतील, तर त्याच्यामधून तो बॅक्टेरिया किंवा व्हायरस शरीरामध्ये जाऊ शकतो सहजपणे. ओके, दुसरा आहे फिजिओलॉजिकल बॅरियर. फिजिओलॉजिकल म्हणजे काय की ते शरीरात जर याच्यातून मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री झाली तर त्याला पुढे जाऊन त्याची ग्रोथ होऊ नये म्हणून हे आपल्याला मदत करतात. आणि इट ऑल्सो रिमूव्स द मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रॉम द बॉडी. सिक्रिशन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. स्वेट, सलायवा, टीयर्स, ॲसिड, बाईल, सिमेन, युरिन, हे वेगवेगळे सिक्रेशन्स जे आहेत ते तिथल्या मायक्रो ऑर्गॅनिझमला मारून टाकतात किंवा काढून टाकतात शरीराच्या बाहेर किंवा न्यूट्रलाइज करून टाकतात. तसेच फिवर, आपल्याला इन्फेक्शन झाल्याच्या नंतर ताप येतो. फिवर इज आवर बॉडीज रिस्पॉन्स, नॅचरल रिस्पॉन्स टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. टेम्परेचर वाढवून त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला अस्वस्थ करणे किंवा त्याला मारून टाकणे हे त्याच्या मागचा उद्देश असतो. आणखी एक या फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये आणखी एक आहे, तो म्हणजे रिफ्लेक्स. कसला रिफ्लेक्स? कफ रिफ्लेक्स, स्नीझिंग रिफ्लेक्स. ओके, खोकला काय येतो? लंग्स किंवा रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम अडकलेला आहे त्याला बाहेर ढकलण्यासाठीचा तो रिस्पॉन्स आहे. स्नीझिंग, शिंका येतात, काय येतात तर तो आपला रिफ्लेक्स रिस्पॉन्स आहे. सो सिक्रेशन, फिवर अँड रिफ्लेक्स इज फिजिओलॉजिकल बॅरियर. थर्ड इज सेल्युलर बॅरियर. म्हणजे ऑर्गॅनिझम इथून आत पोहोचला, ह्याने पण प्रिव्हेंट केलं तरी सुद्धा आत पोहोचला तर सेल्समध्ये गेल्याच्या नंतर, टिश्यूमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या सेल्स त्याला कशा प्रकारे मारायचा प्रयत्न करतील. इट किल्स द बॅक्टेरिया अँड व्हायरसेस ऑर द पॅथोजन्स
विथ द हेल्प ऑफ लिम्फोसाइट्स अँड मॅक्रोफॅजेस. ओके, त्या सेल्स लिम्फोसाइट्स असतात, नॅचरल किलर टी सेल्स, त्या डायरेक्टली जाऊन त्या बॅक्टेरियाला पकडून त्याला खाऊन टाकतात आणि मारून टाकतात. किंवा ते इन्फ्लमेशन करू शकतात. इन्फ्लमेशन म्हणजे काय की उदाहरण घ्या की आपल्याला एका ठिकाणी छोटीशी जखम झालेली आहे आणि तिथे एक पुळी आलेली आहे. तर त्या पुळीवरती काय काय लक्षणं दिसतात? ताप येऊ शकतो आपल्याला, दुखतं, लाल होतं आणि सुजतं. हे 4 रिस्पॉन्स आपल्याला दिसतात. पेन, फीवर किंवा टेम्परेचर, रेडनेस अँड स्वेलिंग. हे 4 रिस्पॉन्स जे दिसतात दॅट इज नोन ॲज इन्फ्लमेशन. हा त्या मायक्रोऑर्गॅनिझमला मारून टाकण्याचा एक केलेला प्रयत्न आहे. काय काय याच्यामध्ये? पेन, फीवर ऑर टेम्परेचर, रेडनेस आणि स्वेलिंग. हे 4 गोष्टी जेव्हा दिसतात त्याला आपण म्हणतो इन्फ्लमेशन. ओके, आणि लास्ट आहे इम्युनॉलॉजिकल बॅरियर. हा सुद्धा त्या मायक्रोऑर्गॅनिझमला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक आहे कॉम्प्लिमेंट सिस्टीम, जे आपल्या शरीरातले सिरममधले प्रोटीन्स आहेत ते ॲक्टिवेट होतात. ते इनॲक्टिवेटेड असतात, शांत असतात. जेव्हा व्हायरस किंवा बॅक्टेरिया येतो तेव्हा ते ॲक्टिवेट होतात आणि कामाला लागतात. इंटरफेरॉन्स नावातच आहे, इंटरफिरन्स करतात त्या व्हायरसच्या ग्रोथमध्ये. इंटरफेरॉन्स आर फॉर द व्हायरसेस, त्या व्हायरसच्या ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरफिअर करतात म्हणून इंटरफेरॉन्स. आणि लास्ट आहेत ॲक्यूट फेज प्रोटीन्स, APP. 4 प्रकारचे ॲक्यूट फेज प्रोटीन्स आहेत. सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स इन्फेक्शन झालं की इमिजिएटली वाढतो. विशेषतः लहान मुलांमध्ये ह्याची लेवल मोजून आम्ही ठरवतो की इन्फेक्शन आहे किंवा नाही. मॅनोज बाइंडिंग प्रोटीन्स, सिरम अमायलॉइड P आणि अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन. हे 4 जे आहेत ते ॲक्यूट फेज प्रोटीन्स आहेत जे आपल्याला इन्फेक्शनशी लढण्यामध्ये आपल्याला मदत करतात. सो हे अशा प्रकारे आहे. दिस इज द इनेट इम्युनिटी. आता आपण बघूयात की व्हॉट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, तर आता इम्युनिटीचा दुसरा प्रकार आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, सो ॲक्वायर्ड मी तुम्हाला सांगितलं की इट इज ॲक्वायर्ड लेटर इन लाईफ अँड इट इज व्हेरी व्हेरी स्पेसिफिक. त्याचे 2 प्रकार पडतात, एक तर ॲक्टिव्ह इम्युनिटी किंवा पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्ह त्याच्या नावातच आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिव्हली काम करून ही इम्युनिटी अर्न करते किंवा मिळवते. कष्ट करून ही इम्युनिटी मिळवली जाते. देअरफॉर इट इज लॉंग लास्टिंग, म्हणजे जास्त काळ टिकते. तर पॅसिव्ह इम्युनिटी ही कष्ट न करता दुसऱ्या व्यक्तीकडून आपोआप मिळते. सो इट इज शॉर्ट लिव्ह. सो ॲक्टिव्ह इज आफ्टर सम ॲक्शन अँड पॅसिव्ह इज रेडीमेड. ओके, ॲक्टिव्ह इम्युनिटीचे 2 प्रकार पडतात. नॅचरल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. तसेच पॅसिव्ह इम्युनिटीचे सुद्धा 2 प्रकार पडतात. नॅचरल पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा आर्टिफिशियल पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. असे टोटल 4 प्रकार झाले. ओके, नॅचरल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, आर्टिफिशियल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, नॅचरल पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, 2 ॲक्टिव्ह 2 पॅसिव्ह. नॅचरल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्हाला एखादं इन्फेक्शन होतं, इन्फेक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही त्या आजारातून बरे होतात आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर तुमच्या इम्युन सिस्टीमने त्या आजाराविरुद्ध लढा देऊन तुम्हाला बरं केलं म्हणून त्या तुमच्या शरीरामध्ये त्या आजाराविरुद्ध एक पॉवर तयार होते, मेमरी तयार होते आणि तो आजार परत जर तुम्हाला तुमच्याकडे आला तर तुमची बॉडी स्वतःहून तुम्हाला त्याच्या विरुद्ध प्रोटेक्शन देते. दिस इज ॲक्वायर्ड आफ्टर द नॅचरल इन्फेक्शन. एक्झाम्पल, मेनी एक्झाम्पल्स. एक आहे मिझल्स इन्फेक्शन, चिकन पॉक्स, पोलिओ, कोरोना व्हायरस. असे वेगवेगळे आजार आहेत. कांजण्या एकदा झाले की परत होत नाहीत, गोवर एकदा झालं की परत होत नाही, गालफुगी परत होऊ शकते काही दिवसांनंतर, पोलिओ एकदा झालं की परत होत नाही. तसं कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन एकदा झालं की परत 2 वर्ष होणार नाही, 2 ते 3 वर्ष परत होणार नाही, नंतर होऊ शकते. म्हणजे ती इम्युनिटी जी आहे ती लॉंग लास्टिंग आहे, बराच काळ शरीरामध्ये राहते आणि आपल्याला त्या आजारापासून प्रिव्हेंट करते. सो इट इज आफ्टर नॅचरल इन्फेक्शन. पण आपल्याला जर असं वाटतंय की मला ह्या आजाराविरुद्ध इम्युनिटी भेटावी
पण मला आजारी नाही पडायचं, तर मग तुम्हाला आर्टिफिशियली तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये टाकून घ्यावा लागतो आणि मग तुमच्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध इम्युनिटी तयार होईल. त्याला आपण म्हणतो व्हॅक्सिनेशन. ऑल वॅक्सिन्स आर एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. एक्झाम्पल BCG वॅक्सिन, पोलिओ, मिझल्स, ट्रिपल, इन्फ्लुएन्झा. ओके, सो हे सगळे जे वॅक्सिन्स आहेत, वॅक्सिन देऊन आपण आजारी न पडता त्या आजाराविरुद्ध इम्युनिटी कमावतो किंवा मिळवतो. देअरफॉर इट इज आर्टिफिशियल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटी शॉर्ट लिव्ड, रेडीमेड. नॅचरली मदर टू चाइल्ड. बेस्ट एक्झाम्पल, आईकडून बाळाला 2 प्रकारे प्रोटेक्शन भेटतं. एक, बाळ युटेरसमध्ये असेल त्यावेळेस प्लासेंटामधून मदरच्या अँटीबॉडीज बेबीकडे जातात. उदाहरणार्थ, आईला 9 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये TT म्हणजे धनुर्वाताचे इंजेक्शन देतात. त्यामुळे ते जे आईच्या शरीरामध्ये जी धनुर्वाताच्या विरुद्ध इम्युनिटी तयार झालेली आहे ती प्लासेंटामधून बेबीला भेटते आणि बेबीला निओनेटल टिटॅनस नावाचा आजार होत नाही. तसेच इतर वेगवेगळ्या आजारांविरुद्धची इम्युनिटी, ज्या आजारांना आई स्वतः इम्यून आहे ते आजार बाळाला सुद्धा होत नाहीत थ्रू प्लासेंटा. प्लस ब्रेस्ट मिल्कमधून बाळाला वेगवेगळ्या अँटीबॉडीज, लायसोझाईम्स, सिक्रिशन्स, वेगवेगळ्या WBCs या बाळाकडे जातात आणि त्या बाळाला प्रोटेक्ट करतात वेगवेगळ्या रेस्पिरेटरी अँड इंटेस्टायनल इन्फेक्शन्सपासून. लास्ट आहे आर्टिफिशियल पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. यामध्ये या अँटीबॉडी रेडीमेड, दुसऱ्याच्या शरीरात बनवलेल्या अँटीबॉडीज रेडीमेड त्या व्यक्तीला टोचल्या जातात इन केस ऑफ सिरियस ऑर फेटल डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल, रेबीज, कुत्रा चावला तर त्याच्या विरुद्ध लस आहे जी दंडामध्ये टोचतात. दॅट इज व्हॅक्सिन, दॅट इज ॲक्टिव्ह इम्युनिटी. पण ज्या वेळेला पिसाळलेला कुत्रा किंवा रॅबिड डॉग चावलेला आहे त्यावेळेला आपल्याला इम्युनिटी डेव्हलप होण्याची वाट नाही बघायची आहे. आपल्याला इमिजिएटली त्या व्यक्तीला वाचवायचं आहे. त्यावेळेला रेबीज इम्युनोग्लोबुलिन नावाचं इंजेक्शन असतं जे दुसऱ्या प्राण्याच्या किंवा दुसऱ्या माणसाच्या शरीरामधून ती इम्युनिटी काढून, त्या अँटीबॉडीज काढून इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये त्या व्यक्तीला टोचल्या जातात. दे आर रेडीमेड अँटीबॉडीज. सो इट इज आर्टिफिशियल पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, तर आपण आता बघतोय की व्हॉट आर द सेल्स ऑफ इम्युन सिस्टम. देर आर 2 टाइप्स ऑफ सेल्स ऑफ इम्युन सिस्टम. अतिशय महत्त्वाचे असलेले लिम्फोसाइट्स आणि त्यांना मदत करणाऱ्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. हा पार्ट थोडासा बाजूला ठेवूया. लिम्फोसाइट्स आर ऑफ 2 टाइप्स, B लिम्फोसाइट्स अँड T लिम्फोसाइट्स. यांना हे नावं का पडलेत ते आपण आधी समजावून घेऊयात. लिम्फोसाइट्स ह्या एक प्रकारच्या WBCs आहेत. तुम्हाला जर आठवत असेल, आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये टाइप्स ऑफ ब्लड सेल्स पाहिले. त्याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल्स होत्या. व्हाईट ब्लड सेल्समध्ये ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स होत्या. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स आणि इओसिनोफिल्स होत्या. तर याच्यामध्ये अग्रॅन्युलोसाइट्समध्ये लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स होत्या. ओके, तर त्या लिम्फोसाइट्स आहेत या लार्ज सेल्स असतात, B सेल्स आणि T सेल्स. B सेल्स या दोन्ही सेल्स ज्या आहेत त्या बोन मॅरोमध्येच तयार होतात, प्रोड्यूस होतात. पण B सेल्स मॅच्युअर अँड डिफरन्शिएट इन द बर्सल लिम्फॉइड टिश्यू. फॉर एक्झाम्पल, टॉन्सिल्स अँड पेयर्स पॅचेस इन द इंटेस्टाईन. टॉन्सिल्स इथे आणि लिम्फ नोड्स. तर T सेल्स मॅच्युअर अँड डिफरन्शिएट इन द थायमस ग्लँड. थायमस ग्लँड विषय आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलोय. ओके, मग B बर्सामध्ये मॅच्युअर होतात म्हणून B, तर थायमसमध्ये मॅच्युअर होतात म्हणून T. ओके, या ज्या B सेल्स आहेत त्या जनरली अँटीबॉडीज तयार करतात, अँटीबॉडीज तयार करतात. B सेल्स, बर्सा, अँटीबॉडी. तर T सेल्स या थायमसमध्ये तयार होतात आणि स्वतःच ऍक्ट करतात, स्वतःच जाऊन त्याला मारतात बॅक्टेरियाला. अँटीबॉडी तयार करायच्या भानगडीत पडत नाहीत. ओके, म्हणून B सेल्सचा रिस्पॉन्स जो आहे तो अँटीबॉडी मेडिएटेड किंवा त्याला ह्युमोरल इम्युनिटी असं म्हणतात. तर T सेलचा रिस्पॉन्स जो आहे त्याला म्हणतात सेल मेडिएटेड, स्वतः सेल जाते, किंवा सेल्युलर इम्युनिटी. B सेल्सची ॲक्शन जी आहे ती या 3 प्रकारे होते. ॲग्लुटिनेशन म्हणजे काय की जो काही व्हायरस किंवा बॅक्टेरिया आहे त्याला डायरेक्टली त्याच्यात प्रोटीन्स आहेत
त्या प्रोटीन्सला ते कोॲग्युलेट करून टाकतात किंवा ॲग्लुटिनेट करून टाकतात आणि ते झाल्याच्या नंतर ज्या नॅचरल किलर सेल्स आहेत त्या त्याला खाऊन टाकतात. संपलं. ऑप्सोनायझेशन म्हणजे काय की जो कोणी बॅक्टेरिया आहे किंवा व्हायरस आहे त्याच्यावरती हे अँटीबॉडी जे आहे ते कोटिंग बनवतात. कोटिंग कशासाठी? त्याच्याने त्या बॅक्टेरियाला काहीच होत नाही, पण कोटिंग केल्यामुळे तो बॅक्टेरिया यांच्या नजरेत येतो. म्हणजे त्यांना टार्गेट भेटतं, हां ही तर याला कोटिंग केलेलं आहे म्हणजे ह्याला मारायचं. नॉर्मल सेल आहे ज्याला काही नाही केलेलं त्याला नाही मारायचं, कोटिंग केलेल्याला मारायचं. आणि न्यूट्रलायझेशन ऑफ द टॉक्सिन्स प्रोड्युस्ड बाय द बॅक्टेरिया. बॅक्टेरियाने फॉर एक्झाम्पल टिटॅनस बॅक्टेरिया हा टिटॅनस टॉक्सिन तयार करतो, त्याला या अँटीबॉडीज काय करतात? न्यूट्रलाइज करून टाकतात. सो अशा 3 प्रकारे यांची ॲक्शन होते. यांचे 2 प्रकार पडतात. एक आहे प्लाझ्मा सेल्स ज्या अँटीबॉडीज तयार करतात, तर मेमरी बी सेल्स ह्या तयार केलेल्या अँटीबॉडीची मेमरी आपल्या शरीरामध्ये डोक्यामध्ये ठेवतात आणि ज्या वेळेस तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया परत येईल तेव्हा ती तशाच प्रकारची अँटीबॉडी फास्टमध्ये तयार करून देतात, लवकर. ओके, म्हणजे हे दोन्ही सेल त्याच्यात महत्त्वाचे आहेत. टी सेल्सचे 4 प्रकार पडतात. सगळ्यात महत्त्वाची आहे ती हेल्पर टी सेल. हेल्पर आहे, हेल्पर म्हणजे मदत करणारी आहे. इट प्रोड्युसेस लिम्फोकाइन्स आणि त्याच्यामुळे काय होतं? इट स्टिम्युलेट्स द बी अँड टी सेल्स. ते इतर बी सेल्सला आणि ह्या टी सेल्सला ॲक्टिवेट करतो. ह्या हेल्पर टी सेल ज्या आहेत त्या आपल्या शरीरामध्ये सारख्या गस्त घालत असतात. हे टी सेलचं उदाहरण मी तुम्हाला देतो की टी सेल या लिम्फोसाइट्स या पोलिसांसारख्या आहेत. ओके, आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे जे बोन मॅरो, लिम्फ नोड्स, थायमस ग्लँड हे काय आहेत? पोलीस स्टेशन आहेत. आणि ह्या ज्या आहेत ह्या पोलीस आहेत. हेल्पर टी सेल हे साधे पोलीस आहेत, गस्त घालणारे पोलीस. त्यांच्याकडे बंदूक असते का? नाही. काय असतं त्यांच्याकडे? काठी. बऱ्याच वेळेस पायी किंवा गाडीवर फिरत असतात. काही झालं, एखाद्या चौकामध्ये मारामारी झाली किंवा गदारोळ झाला, दंगा झाला की हेल्पर टी सेल जातात, बघतात आपल्याला काही करण्यासारखं आहे का? थोडंफार काहीतरी करण्यासारखं असेल, गर्दी पांगवता येत असेल तर पांगवते. अन्यथा ते पटकन पोलीस स्टेशनला जाऊन त्या नॅचरल किलर सेल्सला पटकन मेसेज देतील की काहीतरी गडबड आहे, तुम्ही लवकर या. नॅचरल किलर सेल किंवा सायटोटॉक्सिक, सायटो म्हणजे सेल, टॉक्सिक म्हणजे मारणारे, हे काय करतात? हे परफोरिन तयार करतात. बंदूक आहे त्यांच्याकडे. परफोरिन म्हणजे काय की ते परफोरिन नावाचे प्रोटीन येतात, त्या बॅक्टेरियाला बघतात, त्याला छिद्र करतात. छिद्र केले की मेला. ओके, सो दे अटॅक अँड डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, त्यांना कोणी सांगितलं? ते तर पोलीस स्टेशनला आहे. त्यांना कोणी सांगितलं? त्यांना हेल्पर टी सेलने सांगितलं काहीतरी गडबड गोंधळ झाली, तुम्ही या आणि अटॅक करा. ते येतात आणि अटॅक करतात. नॅचरल किलर सायटोटॉक्सिक टी सेल्स. मेमरी टी सेल्स यांच्याकडे सेन्सिटायझेशन मेमरी असते. हे फक्त लक्षात ठेवतात. जसं मेमरी बी सेल लक्षात ठेवतात तसं हे पण लक्षात ठेवतात. पुढच्या वेळेस तो आला की त्याला तशा प्रकारे अटॅक करतात, मल्टिप्लाय होतात आणि अटॅक करतात. आणि सप्रेसर टी सेल हे म्हणजे काय? इट प्रिव्हेंट्स अटॅक ऑन द ओन बॉडी सेल्स. म्हणजे आपल्या स्वतःच्याच शरीराच्या सेल्सवरती ज्या वेळेस काहीतरी आपली इम्युन सिस्टीम आपल्या स्वतःच्याच सेल्सला डिस्ट्रॉय करू नये म्हणून ह्या सप्रेसर टी सेल्स असतात की जे त्याला त्या इम्युन सिस्टीमला तात्पुरतं सप्रेस करून टाकतात. ह्याला प्लस ह्याला, बी आणि टी सगळ्यांनाच शांत करतात आणि वातावरण तिथलं शांत करतात. म्हणजे आपल्या स्वतःच्या सेल्स डिस्ट्रॉय होणार नाही. नॅचरल किलर सेल हे अटॅक करता करता स्वतःच्याच सेलला मारू शकतात. त्यावेळेला सप्रेसर टी सेल ॲक्टिवेट होतात आणि त्यांना शांत करतात. शांत शांत लक्षात आलं? जसं गर्दीमध्ये एक जण असतो ना की जो सगळ्यांना शांत करतो, तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, दोघांना बाजूला करतो आणि भांडणं मिटवतो. दॅट इज सप्रेसर टी सेल. ओके, नंतरचं आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल. यांच्या नावातच आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल. तुम्हाला आधी माहिती पाहिजे की व्हॉट इज अँटीजन. अँटीबॉडी तर कळालं तुम्हाला. अँटीबॉडी ते ना अँटीबॉडीज तयार करतात. अँटीजन म्हणजे तो जो कोणी बॅक्टेरिया किंवा व्हायरस आहे त्याच्या शरीरामध्ये असलेले प्रोटीन किंवा शुगर किंवा लिपिड ज्याला आपली बॉडी आयडेंटिफाय करते त्याला म्हणतात अँटीजन. ह्या ज्या सेल्स आहेत त्या काय करतात? एनगल्फ द पॅथोजन अँड प्रोसेस द अँटीजन. ते त्या बॅक्टेरियाला खाऊन टाकतात आणि त्याच्या शरीरातला प्रोटीन जो आहे अँटीजन जो आहे त्याला शोधतात, शोधून त्याला डोक्यावर ठेवतात. प्रेझेंट ऑन द सरफेस, त्यांच्या सरफेसवरती त्याला ठेवतात आणि चालत चालत जातात. गिफ्ट द्यायला घेऊन जातात त्याला. त्या अँटीजन ॲज अ गिफ्ट घेऊन जातात. कोणाकडे?
हेल्पर टी सेल्सकडे घेऊन जातात की बघा मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं. काय गिफ्ट आहे बघा, म्हणजे कोण बॅक्टेरिया आहे ते बघा आणि काय करायचं ते पुढचं करा. या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या शरीरामधल्या जेवढ्या काही सेल्स आहेत 2, 4, 6 आणि 7, ह्या ज्या सेल्स आहेत ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेल आपल्या बॉडीमध्ये असेल तर ती आहे हेल्पर टी सेल. आपल्या बॉडीमधली सगळ्यात महत्त्वाची इम्युन सेल. ओके, आणि ही सेल आहे म्हणून हे सगळे काम करतात. HIV मध्ये काय होतं, HIV व्हायरस ह्याच सेलला मारतो. हेल्पर टी सेल्स ज्या CD4 प्रकारच्या असतात, CD4 या नावाच्या हेल्पर टी सेल असतात, त्यांना HIV व्हायरस खतम करून टाकतो. आणि त्यामुळे ही सेल यांना काम काय करायचं तेच सुधरत नाही. कारण गस्त घालणारे पोलीस हे बाकी सगळे पोलीस स्टेशनला बसलेले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये किंवा त्याच्या बाहेर जर काही गोंधळ झाला तर त्यांना कळेल. दुसरीकडे लांब चौकात इकडे तिकडे गावाकडे काय गोंधळ झाला हे त्यांना कळणार नाही. त्यामुळे HIV एड्समध्ये ह्या सेल्स संपतात आणि मग तो व्यक्ती आजारी पडत जातो. अशी त्याच्या मागची स्टोरी आहे. ठीक आहे, तर ह्या अशा प्रकारे आपल्या ह्या इम्युन सेल्स आहेत.